कळत जुडले प्रेम भाग 2। आदित्यच्या समोर एवढ्या फाईल बघून आराध्यालाही काही समजेनासं झालं। एवढ्या फाईल का काढल्या असतील याने असा विचार करत असते। तेवढ्यातच आदित्य बोलायला लागतो। मिस देशमुख, ह्या सर्व लोन डिपार्टमेंटच्या फाईल आहेत। ह्या सर्व मी चेक केलेल्या आहेत। खूप काम पेंडिंग आहे आणि हे सर्व काम एका महिन्यात कंप्लीट करायलाच हवं आहे आपल्याला। काल मॅनेजर सरांचा फोन आला होता। त्यांनी 1 महिन्याचा वेळ दिलेला आहे आपल्याला, आराध्या म्हणाली। पण सर, एवढं काम कसं पूर्ण होणार आहे? त्यातील 60% काम तर राघवचंच आहे ना, आणि तो तर सुट्टीवर आहे। मग कसं पूर्ण होणार आहे? आदित्य म्हणाला। राघवची येण्याची वाट नाही बघू शकत आपण, आणि त्याला बोलावूही नाही शकत ना, त्यामुळे हे काम आपल्यालाच करावं लागणार आहे, आराध्या म्हणाली। आपल्याला म्हणजे? आराध्या जरा शॉक होऊन विचारत असते। आदित्य म्हणाला, मी आणि तुम्ही, आराध्या म्हणाली। सर तुम्ही? आराध्या म्हणाली, हो मी पण। त्याशिवाय एका महिन्यात हे काम नाही पूर्ण होणार। पण सर तुमच्यासोबत, असं म्हणून आराध्या थांबते। आदित्य म्हणाला, मिस देशमुख, तुम्हाला माझ्यासोबत काम करायला काही प्रॉब्लेम आहे का? आराध्या म्हणाली, सर ते नाही आहे तर कसं बोलणार डायरेक्टली? गप्प बसलेलंच बरं, आराध्या मनातच बोलत होती। आदित्य म्हणाला, काही प्रॉब्लेम असला तरी तुम्हाला काम करावंच लागणार आहे माझ्यासोबत। तुमच्याजवळ दुसरा ऑप्शन नाही आहे, कारण लोन डिपार्टमेंटमध्ये फक्त तुम्ही आणि राघवच आहात ना। आता तो नाही आहे म्हटल्यावर तर तुम्हालाच करावं लागणार आहे ना, आराध्या म्हणाली। ओके सर, आराध्या तोंड पाडून बोलत असते। आदित्य म्हणाला, बरं, अमितला सांगून ह्या सगळ्या फाईल तुमच्या डेस्कवर घेऊन जा, आणि कोणाचं किती काम पेंडिंग आहे, कोणाचे कोणकोणते डॉक्युमेंट राहिलेले आहेत, नवीन किती लोन सँक्शन करायचं आहे, या सगळ्यांची लिस्ट काढा, आणि हे आजच्या आज व्हायलाच हवं। आजच्या आज? आराध्या शॉकच होते। आदित्य म्हणाला, हो आजच्या आज, किती पण वेळ होऊ दे, पण हे पूर्ण काम करायलाच हवं। आराध्या म्हणाली, ओके सर। आदित्य म्हणाला, आता येऊ शकता तुम्ही। आराध्या बाहेर येते व अमितला बोलवते। अमित सरांच्या टेबलवरच्या सगळ्या फाईल माझ्या डेस्कवर आणून ठेव। अमित म्हणाला, ओके आराध्या मॅडम। अमितला सांगून आराध्या तिच्या डेस्कवर येऊन बसते। अमित म्हणाला, आराध्या मॅडम, ह्या घ्या तुमच्या फाईल। आराध्या म्हणाली, ठेवा येथे। आराध्याच्या डेस्कवर एवढ्या फाईल बघून सगळा स्टाफ शॉकच होतो। हे बघून नेहा आराध्याच्या डेस्क जवळ येते। नेहा म्हणाली, काय ग हे आराध्या, एवढ्या फाईल? आराध्या म्हणाली, बघ ना ग यार, ह्या सरांना काय प्रॉब्लेम आहे माझ्याशी काय माहिती। नेहा म्हणाली, अगं पण काय झालं? आराध्या म्हणाली, ह्या सगळ्या फाईलची माहिती आजच्या आज काढायची म्हणे। नेहा म्हणाली, आजच्या आज? हा काय वेडा झाला की काय? अगं आराध्या म्हणाली, बघ ना ग, बरं नंतर बोलूया, कामाला लागते मी आता, नाहीतर पूर्ण झालं नाही म्हणून पुन्हा ओरडायला लागेल। नेहा म्हणाली, मी काही मदत करू का ग तुला? आराध्या म्हणाली, नको अगं नको करू, परत तुला पण ओरडा नको बसायला, तुझं पण काम पेंटिंग राहायला नको ना, करते जा मी। नेहा म्हणाली, बरं, बेस्ट ऑफ लक। आराध्या म्हणाली, थँक्यू आराध्या, कामाला लागते। कामात एवढी मग्न होते की तिला लंच टाइम झाला हेही सुद्धा कळलं नाही। नेहाच्या ते लक्षात आलं, ती आराध्याला बोलवायला आली। नेहा म्हणाली, ए आराध्या, चल ना ग जेवायला, लंच टाइम झालेला आहे। आराध्या म्हणाली, नेहा मला भूक नाही आहे ग, तू जेवून घे। नेहा म्हणाली, अगं आराध्या, नंतर काम कर ग, पहिलं जेवून तर घे ना। आराध्या म्हणाली, अगं नेहा, खरंच भूक नाही आहे मला। नेहा म्हणाली, बरं आराध्या, अमितला बोलवते, अमित मला 1 कॉफी आणून दे। अमित म्हणाला, ओके मॅडम। नेहा म्हणाली, अगं ये, आधी 4 कप कॉफी घेतलेली आहेस तू, आणि परत। आराध्या म्हणाली, हो ग नेहा, कॉफी घेतल्याशिवाय मला काम करायला सुचत नाही ना ग। नेहा म्हणाली, एवढी कॉफी घेतल्यानंतर कशी भूक लागेल ग तुला? बरं मी जाते जेवायला। आराध्या म्हणाली, हो जा, बरं हा माझा पण डब्बा घेऊन जा, खा सगळेजण। नेहा म्हणाली, बरं। आराध्याचं बऱ्यापैकी काम आवरतच होतं, ऑफिसचा टाईमपर्यंत होईल असं तिला वाटत होतं। तेवढ्यातच अमित आराध्या जवळ येतो
आराध्या मॅडम, सरांनी तुम्हाला बोलवलेलं आहे. आराध्या म्हणाली, बरं, लिस्ट काढून झाली आहे का? विचारायला बोलवलं असतील. याला तर गडबडच सगळ्यांची. थोडं आहे का हे काम? आराध्या बडबड केबिनमध्ये जाते. आराध्या म्हणाली, माय कमिन सर? येस कमिन. आदित्य म्हणाला, झालं का काम मिस देशमुख? आराध्या म्हणाली, सर थोडंच आहे, होईल थोड्या वेळातच. आदित्य म्हणाला, ओके, त्यामधले आणखीन एक पॉइंट ॲड करा. आराध्या म्हणाली, कोणता पॉइंट सर? आराध्या एवढंसं तोंड करून म्हणाली. आदित्य म्हणाला, त्या सगळ्यांची पर्सनल माहितीही ॲड करा. आराध्या म्हणाली, सगळ्यांची? आदित्य म्हणाला, हो ओके सर. आराध्या बाहेर येते. काय यार हा पण, आधी सांगायला काय झालं होतं याला? आता परत सगळ्या फाईल चेक करून का? आराध्या एवढंसं तोंड करते व आपल्या डेस्कवर येते आणि काम करू लागते. ऑफिस टायमिंग संपतो. सगळे जायची तयारी करतात. नेहा सुद्धा आवरून आराध्याला बोलवायला येते. नेहा म्हणाली, आराध्या आवरलं का ग तुझं? चल जायचं नाही का? चल जाऊया. आराध्या म्हणाली, अगं कुठलं आवरलं? अजून मला वेळ लागेल. तू जा, मी नंतर येईल. नेहा म्हणाली, मी थांबू का ग थोडी? मदत पण करते तुला. आराध्या म्हणाली, अगं नको, जा तू. थोड्या वेळात येईलच मी घरी. परत तुलाही घरी काम आहेस ना, जा तू. नेहा म्हणाली, बरं मी जाते. पटकन आवर आणि जा घरी. आराध्या म्हणाली, हो जाते. सगळा स्टाफ निघून गेला. ऑफिसमध्ये फक्त आराध्या, आदित्य व अमित तिघेच होते. आदित्य सुद्धा काम करत थांबला होता. तासभरात आराध्याचं काम आवरलं व ती लिस्ट घेऊन आदित्यच्या केबिनमध्ये जाते. सर झाली लिस्ट काढून. आदित्य म्हणाला, ओके गुड. बाकीचं सगळं तुम्हाला उद्या सांगतोच मी. कसं काय काम करायचं? आराध्या म्हणाली, ओके सर. आराध्या काम आवरून घरी पोचते. सरिताताई तिचीच वाट बघत बसलेल्या असतात. सरिता म्हणाली, अगं आराध्या, आज एवढा का वेळ? आणि वेळ होणार होता तर एक फोन करता येत नाही का ग तुला? आराध्या म्हणाली, अगं आई एक ना तर आधी. सरिता म्हणाली, बोल आता. आराध्या म्हणाली, अगं आई, आज सरांनी मला खूप काम दिलं होतं. ते पूर्ण करायला वेळ झाला आणि काम लवकर आवरायच्या नादात मी फोन करायला विसरूनच गेले. सॉरी आई, यापुढे वेळ होणार असेल तर फोन करत जाईल मी तुला. सरिता म्हणाली, बरं, फोन करून सांगायचं ना ग, काळजी वाटतं आम्हाला. आराध्या म्हणाली, सॉरी ना ग आई, नेक्स्ट टाइम नक्की करेल मी फोन. सरिता म्हणाली, बरं, जा फ्रेश होऊन ये जा. तुला चहा देते. आराध्या म्हणाली, आई चहा नको ग, काहीतरी खायलाच दे, भूक लागलेली आहे मला. बरं आवरून येते मी. आदित्यही घरी येतो. मंगलाताई त्याला पाणी देतात. आज तो पण खूप दमलेला असतो. मंगला म्हणाली, खूप काम होतं का रे? आदित्य म्हणाला, हो ग आई, आता महिनाभर खूप काम आहे. रोज वेळच होणार यायला मला. मंगला म्हणाली, बरं, तू फ्रेश होऊन ये, मी चहा करते तुला. मंगला आदित्यला म्हणाल्या, बरं आलोच. आदित्य फ्रेश होऊन येतो. मंगलाताई त्याला चहा देतात. आदित्य म्हणाला, आई आज जेवण लवकर कर. जेवून लवकर झोपेल मी. उद्या बँकेत लवकर जाणार आहे ना. मंगला म्हणाली, बरं तू थोडा वेळ आराम कर, मी बनवते जेवण. आदित्य लवकर जेवून झोपी जातो. आराध्या सुद्धा खूप दमलेली असते, त्यामुळे जेवून लवकर झोपते. सकाळी लवकर आदित्य बँकेत पोचतो. मिस देशमुख आल्या की त्यांना कस्टमरची लिस्ट घेऊन माझ्या केबिनमध्ये पाठवा. अमित म्हणाला, ओके सर. थोड्या वेळाने आराध्या येते. आपल्या डेस्कवर येऊन बसते व काम करायला सुरुवात करते. आराध्या आलेली बघून अमित तेथे येतो. आराध्या मॅडम, सरांनी तुम्हाला कस्टमरची लिस्ट घेऊन केबिनमध्ये बोलावलेलं आहे. आराध्या म्हणाली, ओके. अमित आराध्याला काल काढलेली कस्टमरची लिस्ट घेऊन केबिनमध्ये येते. सर ही लिस्ट. मिस देशमुख, उद्यापासून ह्या सर्व कस्टमरकडे आपली व्हिजिट असेल. आराध्या म्हणाली, उद्यापासून? आदित्य म्हणाला, हो. आराध्या म्हणाली, आपली म्हणजे? आदित्य म्हणाला, मी आणि तुम्ही. बरं. सरांसोबत काम करायचं म्हणजे हिला टेन्शन येतं. दिवसभर यांच्यासोबत कसं काम करायचं ती विचारातच पडलेली असते. उद्यापासून बँकेत लवकर जायचं. दुपारपर्यंत सगळं ऑफिस वर्क करायचं व दुपारी व्हिजिटला जायचं. आराध्या म्हणाली, ओके सर. आदित्य म्हणाला, मी अमितकडून एक लिस्ट पाठवतो. ते तेवढे फॉर्मस तेवढे काढून द्या. उद्या सोबत घ्या. आराध्या म्हणाली, ओके सर.
आराध्या आपल्या डेस्कवर येते. अमित सरांनी दिलेली लिस्ट घेऊन येतो. हे घ्या आराध्या मॅडम. आराध्या म्हणाली, हो ठेवा येथे. अमित ऐका ना, एक कॉफी घेऊन या ना. हो येतो घेऊन. सरांनी पण सांगितलेलीच आहे आणायला. बरं आण लवकर. आराध्याला अमित कॉफी घेऊन येऊपर्यंत सरांनी दिलेल्या लिस्टनुसार सगळे फॉर्म काढून ठेवलेले असतात. तेवढ्यातच अमित आदित्यला कॉफी देऊन आराध्याला द्यायला येतो. हे घ्या मॅडम कॉफी. आराध्या म्हणाली, थँक्यू अमित. अमित म्हणाला, वेलकम मॅडम. आराध्या कॉफी घेते. नेहाच्या डेस्क जवळ जाते. नेहा आवरलं काम? आराध्या म्हणाली, आहे अजून. आज कस्टमर खूप आहेत ना ग, त्यामुळे वेळ झाला. तुला का बोलवलं होतं सरांनी? आराध्या म्हणाली, अगं ती लोनसाठी व्हिजिट द्यायची आहे ना उद्यापासून, ते सांगायला बोलवलं होतं त्यांनी. नेहा म्हणाली, बरं कोण जाणार आहात व्हिजिटला? आराध्या म्हणाली, मी आणि सर. नेहा म्हणाली, काय ग तू आणि सर? नेहा शॉक होऊन विचारत असते. आराध्या म्हणाली, हो ना ग, बघ ना यार, यांच्यासोबत काम करायचं म्हणजे टेन्शनच. नाही म्हणायचं पण अवघड. काही ऑप्शन नाही ना ग. राघव नसल्यामुळं मलाच करावं लागणार आहे. नेहा म्हणाली, बेस्ट ऑफ लक खडूस सोबत काम करण्यासाठी. असं म्हणून नेहा हसते. आराध्या म्हणाली, तुला खूप मजा वाटते ना ग मी त्या खडूस सोबत काम करणार आहे म्हणून. बस तू हसत, मी जाते माझं काम करायला. आराध्या नेहावर चिडते व आपल्या डेस्कवर येऊन काम करू लागते. बँकेची वेळ संपल्यावर नेहा आराध्याला बोलवायला येते. आराध्या चल आवरलं का? पण आराध्या काहीच उत्तर देत नाही, कारण तिला नेहाचा राग आलेला असतो. नेहाच्या लक्षात येतं की ही अजून चिडलेलीच आहे. अगं आराध्या, मी मस्करी करत होते ग. काय ग तू पण ना. आराध्या म्हणाली, हो का, खूप मजा घेत असतेस ना ग तू माझी. नेहा म्हणाली, सोड ना ग, परत नाही असणार. मग तर झालं ना. आराध्या म्हणाली, बरं. नेहा म्हणाली, जाऊया का आता, की इथेच बसायचं आहे खडूचं लेक्चर ऐकत? नेहा तिला परत चिडवत असते. तू सुधारणार नाहीस आराध्या. नेहाला एक फटका मारते. चल जाऊया म्हणत बाहेर येत आराध्या घरी येते. आई आले ग मी, असं म्हणून रूममध्ये फ्रेश होण्यासाठी जाते. तोपर्यंत सरिताताई आराध्यांसाठी चहा घेऊन येतात. हे घे ग आराध्या चहा. बरं ऐक ना आई, उद्यापासून मी व्हिजिटला जाणार आहे. सरिता म्हणाली, कसली व्हिजिट ग? आराध्या म्हणाली, अगं तो राघव गेलाय ना सुट्टीवर, त्यामुळे लोन डिपार्टमेंटचं काम पेंटिंग आहे, मग त्यासाठी व्हिजिट आहे. रामदासराव म्हणाले, कोण कोण जाणार आहात व्हिजिटला? आराध्या म्हणाली, बाबा, मी आणि सर. अविनाश म्हणाला, कोण तो खडूस काय? अविनाश आराध्याकडे हसत म्हणाला. आराध्या म्हणाली, दादा तू पण ते नेहासारखंच मला हसतोयस का रे? अविनाश म्हणाला, अगं नावच दिलं आहेस तू तसं, मग हसायला येणारच ना. आराध्या म्हणाली, बाबा सांगा ना हो दादाला. सरिता म्हणाली, लहान समजतेस ना, बघ अजून. आराध्या म्हणाली, हो आहेच मी लहान. रामदासराव म्हणाले, बरं चला, बाद झाली आता थट्टा, जेवण करूया आता. आदित्यही घरी पोचतो. सगळेजण गप्पा मारत चहा घेत असतात. आदित्य म्हणाला, आई उद्यापासून मला यायला थोडा वेळच होईल. विनायकराव म्हणाले, का रे आदित्य? आदित्य म्हणाला, आहो बाबा, उद्यापासून लोन डिपार्टमेंटची व्हिजिट आहे मला. मंगला म्हणाली, एकटाच जाणार आहेस का? आदित्य म्हणाला, नाही आई, मी आणि लोन डिपार्टमेंट मधली एक मुलगी आहे. श्रेया म्हणाली, मुलगी? दादा नाव काय आहे रे तिचं? श्रेया आदित्यला चिडवायला चान्स भेटला होता. आदित्य म्हणाला, ते तुला कशाला हवं आहे? श्रेया म्हणाली, मी असंच विचारत आहे. आदित्य म्हणाला, आराध्या देशमुख. श्रेया म्हणाली, ओ हो आराध्या, नाव मस्त आहे की, आणि मुलगीही मस्तच असेल ना दादा. श्रेया आदित्यला चिडवत म्हणाली. आदित्य म्हणाला, ए गप, झालं का तुझं सुरू? आई ही खूप आगाऊ होत चाललेली आहे आता. श्रेया म्हणाली, काय आगाऊपणा केला रे मी आता? साधा प्रश्न तर विचारला ना. आदित्य म्हणाला, हो का, तू कसा प्रश्न विचारलास ना ते कळालं मला आता. श्रेया आणखीन चिडवत हसत विचारते. आदित्य म्हणाला, आपण श्रेयाच्या बोलण्यात अडकलो हे लक्षात आल्यावर आदित्य मुद्दाम श्रेयाला गप्प करतो. चला जेवायला, दादा लाजताय तू. श्रेया हसत बोलत असते. सगळे हसायला लागतात. मंगला म्हणाली, काय रे तुम्ही दोघं पण लहान मुलांसारखं का भांडत असता? चला बाद झाला आता, जेवायला या. सगळेच जेवत असतात. आदित्य व श्रेयाची मस्करी चालूच असते. तेवढ्यातच मंगलाताई,
बास आता मस्करी, मला महत्वाचं बोलायचं आहे. तसे सगळेजण शांत होतात. काय ग आई, काय बोलायचं आहे तुला? मंगला म्हणाली. तुझ्याबद्दलच आहे. आशिषला काही कळेनासं झालं. आईला नेमकं काय बोलायचं आहे म्हणून. माझ्याबद्दल काय? आई मंगला म्हणाली. अरे आम्ही दोघांनी ठरवलेलं आहे की तुझ्या लग्नाचं बघायचं आता. आशिष म्हणाला. पण आई एवढ्या लवकर? विनायकराव म्हणाले. लवकर कुठं आहे, झालं की बाई आता तुझं. कोण आवडत असेल तर तसं पण सांग. तुझ्या आवडीच्या मुलीशी लग्न करूया आपण. आशिष म्हणाला. बाबा तसं काही नाही आहे. मंगला म्हणाली. खरंच ना आशू? उगाच कसं सांगू असं काही विचार करू नकोस. असेल तर सांग आम्हाला. आशिष म्हणाला. अगं आई खरंच तसं काही नाही. मंगला म्हणाली. मग गुरुजींना सांगून मुली बघायला सांगते मी. चालेल ना आशिष? आशिष म्हणाला. तुम्ही म्हणाल तसं आई बाबा. मंगला म्हणाली. उद्या मी गुरुजींना फोन करून सांगते. आशिषचा होकार ऐकल्यावर आदित्य आणि श्रेया काय गप्प बसतात. होय श्रेया, मग दादू वहिनी कशी हवी रे तुला, की आम्ही शोधू? आशिष म्हणाला. एक गप्प बसा, आता जास्त चिडवशील म्हणून. आशिष उठून रूममध्ये जातो. श्रेया म्हणाली. ए दादू, लाजलास का रे तू? नंतर बाकीचे सगळेजण जेवण आटपून आपापल्या रूममध्ये जातात. दुसऱ्या दिवशी आदित्य आणि आराध्या बँकेत लवकर येतात. आराध्या म्हणाली. गुड मॉर्निंग सर. आदित्य म्हणाला. गुड मॉर्निंग मिस देशमुख. आदित्य आपल्या केबिनमध्ये जातो व आराध्या आपल्या डेस्कवर येते व कामाला सुरुवात करते. नेहमीप्रमाणे दोघांनी अमितला कॉफी आणायला सांगितलेली होती. दुपारपर्यंत बँकेतील काम आवरता आदित्य अमितला बोलवून आराध्या विजिटसाठी तयार राहायला सांगतो. अमित म्हणाला. आराध्या मॅडम, सरांनी तुम्हाला तयार राहायला सांगितलेलं आहे. आराध्या म्हणाली. ओके, मी तयारच आहे. सरांनी काल फॉर्म्स आराध्या टेबलवर ठेवलेले असते. अमित हे फॉर्म सरांच्या गाडीत नेऊन ठेव. अमित म्हणाला. ओके मॅडम. आदित्य म्हणाला. मिस देशमुख, आवरलं का? आराध्या म्हणाली. हो सर. निघूया. लिस्ट सोबत घेतलंय ना? आराध्या म्हणाली. हो सर, घेतले मी. आणि फॉर्म्स पण गाडीत ठेवलेले आहेत. आराध्या म्हणाला. ओके. असं म्हणून दोघे बाहेर येतात. आराध्या मागचं दार उघडते तर अमितने सगळे कागदपत्र आदित्यच्या गाडीत मागच्या सीटवर ठेवलेले होते. आराध्या ते थोडं बाजूला करून मागे बसत होती. आदित्य म्हणाला. मिस देशमुख, पुढं बसा तुम्ही. नाही सर, बसते मागे मी. नको, पुढं बसा. गाडी पण आपण काम करणार आहोत ना, मी प्रत्येक वेळी मागे नाही बघू शकणार ना. आराध्या म्हणाली. बरं सर. आराध्या पुढच्या सीटवर बसते. तिला थोडं ऑकवर्ड फील वाटत असतं, पण ऑप्शन नव्हता ना तिच्याकडे दुसरा. आदित्य गाडी सुरू करतो व जायला निघतात. आदित्य म्हणाला. मिस देशमुख, कस्टमरची लिस्ट समोर ठेवा. आराध्या म्हणाली. ओके सर. लिस्टमध्ये सुरुवातीची 4 नावे कोणती आहेत? आज 4 कस्टमर तर करायलाच हवेत ना. सर, मिस्टर गोडसे, मिस्टर चौधरी, मिस्टर जाधव आणि मिस्टर नाईक. आदित्य म्हणाला. ओके, त्या सर्वांचं नेमकं काय काम पेंटिंग आहे व कोणते डॉक्युमेंट पेंटिंग आहे ते सांगा. आराध्या म्हणाली. सर, 4 कस्टमरचे थोडे डॉक्युमेंट्स आलेले आहेत व थोडे यायचे बाकी आहेत. मिस्टर गोडसेंची 25 लाखांची रिक्वायरमेंट आहे. मिस्टर चौधरींची 35 लाखांची रिक्वायरमेंट आहे. मिस्टर जाधवची 30 लाखांची रिक्वायरमेंट आहे आणि मिस्टर नाईक यांची 5 लाखांची रिक्वायरमेंट आहे. 4ही कस्टमरचे बिझनेस लोन आहे. आदित्य म्हणाला. ओके, त्यांना कॉल करा व आम्ही थोड्या वेळात येथे येतो हे सांगा. आराध्या म्हणाली. ओके सर. आराध्या 4ही कस्टमरला कॉल करून ती विजिटसाठी येत आहेत ते सांगते. गाडीत बसून आज कोणकोणत्या कस्टमरला भेटायचं, त्याचं काम कसं करायचं याचं डिस्कशन करत असतात. थोड्या वेळात दोघेही मिस्टर गोडसेंच्या ऑफिसमध्ये पोचतात. हॅलो मिस्टर गोडसे, मी आदित्य सिंघाणिया व ह्या माझ्या कलिंग मिस देशमुख. मिस्टर गोडसे म्हणाले. या ना, बसा सर. आदित्य म्हणाला. सर, तुमच्या लोनच्या संदर्भात बोलायला आलेलो आहोत. मिस्टर गोडसे म्हणाले. हा, बोला ना. आदित्य म्हणाला. गोडसे साहेब, लोनच्या बाबतीतील सुरुवातीची सर्व माहिती तुम्हाला दिलेलीच असेल. फक्त आता तुमचे थोडे डॉक्युमेंट आलेले आहेत, थोडे बाकी आहेत. ते सर्व तुम्ही दिले की तुमचं लोनचं काम होऊन जाईल. मिस्टर गोडसे. पण मॅनेजर साहेब, मला आता लोन नको आहे. आदित्य म्हणाला. अहो साहेब, काही प्रॉब्लेम आहे का? काही असेल तर आपण तो सॉल्व्ह करू शकतो. काही प्रॉब्लेम नाही आहे. मला आता
लोन नको आहे. आदित्य खूप समजावण्याचा प्रयत्न करत असतो, पण गोडसे लोनसाठी तयार होत नाही. शेवटी ते तेथून निघतात व दुसऱ्या कस्टमरकडे जातात. तिथेही त्यांना नकारच मिळतो. 3 कस्टमर होतात, पण तिघांच्याकडून नकारच येतो. आदित्यचा मूड सगळा ऑफ झालेला होता. हे असंच होत राहील तर एका महिन्यात काम कसं करायचं त्याला कळेनासं झालं. आदित्य म्हणाला, मिस देशमुख, शेवटचे कस्टमर आता कोण राहिलेले आहे? आराध्या म्हणाली, सर मिस्टर जाधव. आदित्य म्हणाला, ओके. दोघे मिस्टर जाधवांच्या ऑफिसमध्ये पोचतात. आदित्य म्हणाला, हॅलो मिस्टर जाधव, आय एम आदित्य सिंगाणिया आणि हा माझ्या कलिंग आराध्या देशमुख. मिस्टर जाधव म्हणाले, हॅलो, या ना, बसा ना तुम्ही. मिस्टर जाधव, तुमचं काम ऑलमोस्ट झालेलं आहे. थोडे डॉक्युमेंट राहिलेले आहे, ते सबमिट झाले की तुमचं काम होऊन जाईल. मिस्टर जाधव म्हणाले, मॅनेजर साहेब, पण आता मला लोन नको आहे. काय? आदित्य म्हणाला, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? मिस्टर जाधव म्हणाले, मी खूप वाट बघितली तुमच्या फोनची, पण तुमचा काही रिस्पॉन्स आलाच नाही. मग मी दुसऱ्या बँकेमध्ये अप्लाय केला. आदित्य म्हणाला, नाही सर, असं काही नाही. आमचा कलिंग सुट्टीवर आहे ना, आणि तोच हे काम बघत असतो. त्यामुळं पेंटिंग राहिलेलं आहे तुमचं. आता आम्ही करून देतो की, फक्त 8 दिवस द्या तुम्ही आम्हाला. मिस्टर जाधव म्हणाले, अहो नाही, दुसरी बँक आम्हाला 4 दिवसात लोन देते म्हणाली, अशी बोललेली आहे. आदित्य त्याला खूप समजावतो, पण तो काही तयार होत नसतो. शेवटी आराध्या आदित्यला विचारते, सर मी बोलू का? हा बोला ना. आराध्या म्हणाली, मिस्टर जाधव, दुसरी बँक तुम्हाला जेवढं लोन देणार आहे ना, त्यापेक्षा जास्त आम्ही तुम्हाला लोन देतो आणि व्याजदरही त्याच्यापेक्षा कमी आहे आणि लोन बाबतीतचे फायदे खूप आहेत. आराध्या खूप चांगल्या प्रकारे त्यांना समजावत होती आणि ती पार्टी तयार करत होती. आदित्य आराध्याकडे बघत राहतो. किती मस्त समजावून सांगितलं होतं तिने. 1 तास झालं या माणसाला समजायतो, पण हा तयार होत नव्हता आणि हिने 15 मिनिटात त्याला तयार केलं. आदित्य मनातल्या मनात बोलत होता. आदित्याला तिची काम करण्याची पद्धत खूप आवडलेली होती. मिस्टर जाधवांचं राहिलेलं डॉक्युमेंट घेऊन त्यांच्या लोनचं फायनल करून ते निघत असतात. एक कस्टमरचं काम करेपर्यंत संध्याकाळ होत होते. बाकीचं काम आता उद्या करूया, आता जाऊया घरी. आदित्य आराध्याला सांगत गाडीत बसतो. आदित्य म्हणाला, मिस देशमुख, तुम्हाला मी कुठं ड्रॉप करू? आराध्या म्हणाली, सर मला बँकेच्या स्टॉपवर सोडा तुम्ही, मी जाईल तिथून रिक्षाने. आदित्य म्हणाला, अहो नको, मी सोडते ना तुमच्या घरी, वेळ झालेला आहे आता. आराध्याला हे ऐकून खूप आश्चर्य वाटतं. आराध्या मनातच म्हणाली, खडूसला काळजी पण करता येते म्हणायचं. ती मनातल्या मनात बोलत होती. बरं. आदित्य म्हणाला, मिस देशमुख, तुमची कामं करायची पद्धत आवडली मला. तुम्ही एवढं चांगलं कन्व्हेन्स करता. माहिती असतं तर आधीच्या 3 कस्टमर तुम्हालाच हँडल करायला सांगितलं असतं मी. समोरच्या कस्टमरला समजावण्याची पद्धत आवडली आहे मला. आराध्या म्हणाली, थँक्यू सर. आदित्य आराध्याला घरी सोडतो व उद्या 8ला या म्हणून सांगत असतो. आराध्या म्हणाली, ओके सर. आराध्या घरी येते. आज ती खूप दमलेली असते, त्यामुळं जेवण करून झोपी जाते. आदित्यची पण सेम कंडिशन असते, तोही लवकर झोपी जातो. दुसऱ्या दिवशी दोघेही लवकर बँकेत येतात. नेहमीप्रमाणे अमितला कॉफी आणायला सांगत असतात. कॉफी घेत थोडा वेळ ऑफिस वर्क करतात व व्हिजिटला निघतात. गाडीतच कोणत्या कस्टमरला भेटायचं, कोणत्या कस्टमरची डॉक्युमेंट पेंटिंग आहेत, हे सगळं ते डिस्कस करत असतात. त्यांना भेटायला जातात. कालच्या सारख्याच आराध्या कस्टमरला कन्व्हेन्स करत असते. आदित्यलाही तिची काम करायची, कस्टमरला समजून सांगण्याची पद्धत खूप आवडत असते. एक कस्टमर करत आपलं काम करत असतात. नंतर एका बिझनेस लोनसाठी एका कस्टमरकडे जात असतात. आदित्य आराध्याचं ते हँडल करायला सांगत असतो. आराध्या हो म्हणाली. आराध्या त्याच्याशी बोलत असते, त्याला व्यवस्थित समजावून सांगत असते, पण तो कस्टमर खूप उमरट असतो. आराध्याशी खूप उमरटपणे बोलत असतो. आराध्यालाही खूप राग येत असतो त्याचा, पण नाईलाज असतो म्हणून ती गप्प बसते. पण आदित्याला खूप राग येतो, तो त्याच्यावर खूप चिडतो. आदित्य म्हणाला, मिस्टर सावंत, ही तुमची बोलण्याची पद्धत बरोबर नाही आहे. आम्ही तुमच्याकडे आलो आहोत याचा अर्थ तुम्ही कसंही बोलाल असं होत नाही.
गरज फक्त आम्हालाच नाही आहे, तुम्हालाही लोनची गरज आहे, म्हणून आम्ही आलेलो आहोत तुमच्याकडे. तुम्ही लोनसाठी अप्लाय केलेला होता, आम्ही आलो नव्हतो तुमच्याकडे. आणि एक महत्त्वाचं, तुम्ही एका स्त्रीशी बोलताय हे लक्षात असू द्या. त्या तुम्हाला काही बोलत नाही आहेत याचा अर्थ तुम्ही कसंही बोलाल त्यांच्याशी असं होत नाही ना. कळालं का? एका स्त्रीचा आदर करायला शिका. आदित्य तिच्यासाठी एवढं बोलतोय हे बघून तिला आश्चर्य वाटत होतं. ती एकटक आदित्यकडे बघत असते. आणि हो मिस्टर सावंत, हे लोन मीच कॅन्सल करतो. तुमच्यासारख्या लोकांची आम्हाला गरज नाही आहे. चला मिस देशमुख, असं म्हणून तो व आराध्या तिथून निघून जातात. बाहेर आल्यावर आराध्या आदित्यला समजावत असते. सर तुम्ही थोडं शांत व्हा, हे पाणी घ्या. आदित्य म्हणाला, तो तुमच्याशी उमरटपणे बोलला, मला अजिबात आवडलं नाही. आराध्या म्हणाली, हो सर, तू चुकी. मंगलाताई हो, सगळे एकदम बोलत असतात. जेवण आटपून आदित्य त्याच्या रूममध्ये येतो. त्याच्या डोक्यात कामाचा विचार चालू असतो. नंतर सर आपण कॉफी घेऊया का? तुम्हालाही थोडं बरं वाटेल आणि आपल्याला काम करायलाही थोडी एनर्जी येईलच. आदित्य म्हणाला, ओके चालेल ना. ते दोघे एका कॉफी शॉपमध्ये व आराध्या एकाच वेळी बँकेत येतात. आदित्यला समोर बघून आराध्या विचारात पडते, हा कसा काय एवढ्या लवकर आलेला आहे? तसं आदित्यालाही आश्चर्य वाटतं. 10 मिनिटं लेट येणारी मुलगी 15 मिनिटं लवकर आलेली आहे. आराध्या म्हणाली, गुड मॉर्निंग सर. आदित्य म्हणाला, गुड मॉर्निंग मिस देशमुख. असं म्हणून दोघे आतमध्ये जातात. आदित्य त्याच्या केबिनमध्ये जातो. आदित्य सगळ्या फाईल व्यवस्थित चेक करत असतो. नेमकं किती काम पेंडिंग आहे, एका महिन्यात काम कसं पूर्ण करता येईल ह्याचं प्लॅनिंग करत असतो. आराध्या ही तिच्या डेस्कवर येते आणि आपलं नेमकं काय काय काम पेंडिंग आहे हे बघत असते. कारण तिला आज ओढा खायचाच नसतो. काम करत तिला कॉफी प्यायची सवय असते. ती अमितला हाक मारते, हे अमित, मला एक कॉफी आण ना. अमित म्हणाला, ओके मॅडम. अमित कॉफी आणायला जात असतो. तेवढ्यातच आदित्य त्याला हाक मारतो, अमित इकडे ये. अमित केबिनमध्ये जातो. यस सर, काही हवं आहे का तुम्हाला? आदित्य म्हणाला, हो, मला एक कॉफी आणशील का? कॉफी घेतल्याशिवाय काही काम सुचत नाही मला. हो सर, आताच आणतो मी. असं म्हणून अमित कॉफी आणायला जातो. थोड्या वेळाने अमित कॉफी घेऊन येत असतो. सर आत येऊ का? आदित्य म्हणाला, हो. अमित, ये ना. सर ही घ्या कॉफी तुमची. थँक्स अमित. वेलकम सर. अमितने 2 कप कॉफी आणलेली असते. आदित्य त्याला विचारतो, हा दुसरा कप कोणासाठी आणलेला आहे तू? अमित म्हणाला, सर आराध्या मॅडमसाठी. त्यांनाही काम करताना कॉफी लागत असते. असं आदित्यला आश्चर्य वाटलं व तो मनातल्या मनात सेम चॉईस असं म्हणाला. अमित म्हणाला, सर काय झालं? आदित्य म्हणाला, काही नाही, तू जा आता. अमित म्हणाला, बरं सर. अमित आराध्याला कॉफी देतो. आराध्या म्हणाली, थँक्यू अमित. अमित म्हणाला, वेलकम मॅडम. आराध्या म्हणाली, सरांनी तुला का बोलवलं होतं रे? अमित म्हणाला, ते होय, ते सरांना पण कॉफी हवी होती ना, म्हणून. त्यांना पण तुमच्यासारखंच काम करताना कॉफी लागते. हो, सेम चॉईस. आराध्या ही मनातल्या मनात बोलून जाते. अमित म्हणाला, बरं मी जाऊ का मॅडम? आराध्या म्हणाली, हो, जा ना तू. थोड्या वेळाने सगळे एक एक करून येऊ लागले. नेहा आल्यानंतर सरळ आराध्या जवळ येते. आराध्या आज पण लवकरच. नेहा म्हणाली, वा, प्रगती आहे की. हा मग काय, रोज रोज कोण ओरडा खाणार बाबा. बरं. आराध्या म्हणाली, नेहा, दादाने तुला व्यवस्थित सोडलं ना ग घरी? नेहा म्हणाली, हो ग, सोडलं त्याने मला व्यवस्थित. आराध्या म्हणाली, बरं. इकडं आदित्य सगळ्या फाईल चेक करून एका महिन्यात काम कसं पूर्ण करायचं याचा प्लॅन करत असतो. हे असं काम केलं तर एका महिन्यात काम होऊ शकतं का? स्वतःशीच बडबड करत असतो. त्याने अमितला हाक मारली. अमित आनंदात होऊन म्हणाली, खूप मस्त. सरिता म्हणाली, हो का, आज तो खडूस ओरडला नाही होय? आराध्या म्हणाली, अगं नाही आई, मी जेवढं त्याला खडूस म्हणत होते ना तेवढा नाही आहे ग तो. रामदासराव म्हणाले, म्हणजे? रामदासराव आराध्याला विचारत असतात. मग आराध्या सकाळी घडलेला सगळा प्रकार आईबाबांना सांगत असते व त्या आजोबांना कशी मदत केली तेही सांगत असते. सरिता म्हणाली, बघा,
आराध्या त्याला खडूस म्हणत होती ना, पण तो तसा नाही ना निघाला. भेटूया हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.